गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 3रा देह अशंका शोधन नाम। श्रीराम। कोणाचं जय केलं? समर्थांनी कोणाचं जय केलं? रघुवीर कोण आहे? प्रत्यक्षात श्रीराम आहे। श्रीरामाचं जय जयकार केलं बघा। जय जय रघुवीर समर्थ। रघुवीर रघुवीर श्रीराम कोण होते? रघुवीर। त्यांचा जय जयकार केला आणि का जय जयकार त्यांचा केला? कारण त्यांचंच नामस्मरण केला आणि पूर्ण श्रीमत दासबोध लिहिला। श्रीमत का? लोकांचं का नाही मत? लोकांची मतं कशी असतात? ह्याच्या त्याच्या चुगल्या ही लोकांची मतं, ह्याची त्याची निंदा ही लोकांची मतं। पण श्रीमत का आहे? पिंडातील सगळी घाण काढणं हा श्रीमत आहे। प्रत्यक्षात श्रीरामांचं अखंड नामस्मरण केलं, 1300 कोटीचं जप करून श्रीमत दासबोध आपल्या समोर आणलं। श्रीमत दासबोध आणून त्या श्रीमत दासबोधामध्ये पूर्ण 18 पुराणांचं सार आणलं। दुसरं काय पाहिजे आपल्याला? आपण 18 पुराण वाचायला गेले असते का? आपल्याला सकाळी उठल्या उठल्या हात जोडता येत नाही त्या परमेश्वराला। त्या सद्गुरूंनी सांगितलं की हे उठल्या उठल्या त्या परमेश्वराला हात तरी जोडा असं सांगितलं। समर्थांनी सांगितलं हात तरी जोडा, कारण तो परमेश्वर तुमच्या आमच्यामध्ये अखंड सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत सगळी कार्य करत असतो। आपण नाही करत कार्य, मी नाही करत काय, तुम्ही नाही करत। करणारा या देहामध्ये फक्त परमेश्वर आहे, ईश्वर आहे, त्याचा तेज आहे। तो जर तेज नसेल तर तो कार्य करू शकत नाही। त्या तेजाला तेवत राहण्यासाठी त्याला 3 टाइम काय टाकायला लागतो? आहुती द्यायला लागते। बघा आहुती म्हणजे काय? तर 3 टाइम जेवण देणार देहाला। प्रत्येक जण जेवतो ना 3 टाइम। मग ही काय झाली? त्या देहाला दिलेली आहुती झाली। तेव्हा ती काय करते? ज्योत तेवत राहते ना तेवत। पण त्याचा कधी आपण आभार मानत नाही, कारण तो आभाराच्या पण पलीकडे आहे। आभार कोणाचा मानतो? त्यांनी थोडंसं काम केलं की त्याचा आभार मानतो। पण ह्याचा आभार काय मानणार तुम्ही? आभार मानणार काय की तो तुम्हाला बाळपणापासून म्हातारपणापर्यंत साथ देतो, त्याचा आभार मानणार? प्रत्यक्षात त्याचा काय करायचंय तर नामस्मरण करायचंय। म्हणून समर्थांनी सांगितलं काय? दशक 10वा जगज्योती। पूर्ण जगाच्या वर्ल्ड मध्ये जेवढे सजीव आहेत बघा, जेवढे सजीव आहेत बघायला गेलं तर 84 लक्ष योनी पण सजीव आहे आणि मनुष्य प्राणी पण सजीव आहे। या सजीवांमध्ये ज्योत तेवत आहे प्रत्येकाच्या पिंडामध्ये। हे ज्योत म्हणजे काय? तर त्या परब्रह्माचं निर्गुण स्वरूप आहे।
आणि तो परब्रह्माचं निर्गुण स्वरूप आपल्याला सजीव ठेवत असतो. आपल्याकडून सगळी कार्य करून घेतो, पण आपलं थिंकिंग जरा वेगळं आहे. प्रत्येकाचं थिंकिंग अलग अलग, प्रत्येकाचा देह अलग अलग. काय त्या परब्रह्माची कला आहे हो? तुमच्या आमच्यामध्ये अशी कला आहे का? आपण जेव्हा गणपती करतो ना, गणपती, पार्थिव गणपती तयार करतो, तेव्हा एकाच साच्यामधून काढलेले असतो बघा. पण परब्रह्म आपल्याला एकाच साच्यामधून जर काढला असतो, तो सगळ्यांचं चेहरा मोहरा सगळ्यांचं एकच असतं हो. त्यांनी अलग अलग का ठेवलं? म्हणजे त्यांनी आपल्याला अलग अलग साच्यातून काढलेलं आहे. म्हणून प्रत्येकाचं थिंकिंग कसं आहे? अलग अलग आहे, विचार. मग हा विचार समर्थांनी, सद्गुरूंनी एक करून टाकला आणि तो विचार कोणाकडे लावायला सांगितलं? तर प्रत्यक्षात त्या परब्रह्माच्या चरणी लावायला सांगितलं. प्रत्यक्षात परब्रह्माच्या चरणी असेल ना, तर प्रत्यक्षात परब्रह्माच्या चरणी असेल तर त्याला कळेल, त्याला जाणीव होईल की अशंका कोण घेतो, या देहामध्ये अशंका का निर्माण करतो, जाणून घेणार. म्हणून समर्थांनी दिलंय दशक 10वा जगत ज्योती नाम समास 3रा देह अशंका शोधन. देह अशंका शोधन. देहामध्ये जेवढे अशंका आहेत, तुमच्या आमच्या देहामध्ये जेवढ्या अशंका आहेत त्या परमेश्वराबद्दल, त्याचा शोध काढलं समर्थांनी आणि त्याला नाव दिलं देह अशंका शोधन नाम. श्रीराम उपाधी देण जे आकाश ते परब्रह्म, ते ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. उपाधी विण. उपाधी, उपाधी अडचणी पैदा करणारा म्हणजे उपाधी निर्माण करणारा. आकाश, आकाश कसं आहे? आपलं घ्या, परा घ्या, तुमची आमची परा. परा कशी आहे? पोकळ आहे आणि तो त्यालाच आकाश म्हणतात. वरती घ्या आकाश. आकाश आणि पृथ्वीमध्ये किती अंतर आहे? पूर्ण पोकळ आहे. त्याच्यामध्ये अनेक 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 विचार आहेत. कोणाचे चांगले विचार, कोणाचे वाईट विचार. बघा, तसंच मनुष्याचा देह, त्याला परा म्हणजे पोट ठेवलेलं आहे. ही पोटामध्ये काय आहे? पोकळता आहे. म्हणून मनुष्य काय करतो? सगळे विकार त्याच्यामध्ये शिजवत असतो. कोणी काय बोललं तिथे शिजवलं, कोणी काय रागाने बोललं तिथं शिजवलं, कोणी काय शिव्या दिल्या तिथं शिजवलं, कोणी काय केलं तिथं शिजवलं. ही पोकळ आहे. पण त्या पोकळमध्ये त्या परब्रह्माचं नामस्मरण भरा हो, ते नाही करणार कोणी. बघा, तुम्ही आम्ही नामस्मरण करा ना त्या परब्रह्माचं, कारण तो परब्रह्म आहे. त्या परब्रह्माची जेवढी स्तुती करणार त्या परेमध्ये, तेवढंच तो तुम्हाला आकाश काय करेल? आकाश मंडल काय करेल? तुम्हाला साथ देईल. प्रत्यक्षात तुम्हाला साथ देईल हो. तुमच्या संसाराला, तुमचा संसार सुखी करण्यासाठी साथ देईल. पण तुम्ही त्या आकाश मंडलामध्ये काय पण भरलं तर तुम्हाला साथ देईल का? हे आपलं आपण विचार करायचं. मग काय घ्यायचंय निरूपणातून? सार घ्यायचं की आसार घ्यायचं? तुम्ही आम्ही ठरवायचंय. काय घ्यायचं? आपल्या देहाचा नाश करायचंय तर काय घेणार तुम्ही? आणि आपला देह सद्गतीला पाठवायचंय तर तुम्ही काय घेणार? हे समर्थांनी सांगितलं. म्हणून सांगितलं समर्थांनी, उपाधी जे आकाश ते ब्रह्म निराभास.
तिथे ब्रह्म उपाधी वेळेचा आकाश निर्माण झालेला आहे ना, तिथं ब्रह्म कसा आहे? निराभास, भासच नाही. ते निराभासी मूळ मायेचा जन्म झाला. बघा, त्या आकाशामध्ये एवढं काही शिजवलं आणि तिथून काय केलं? सगळ्या विकारांचा जन्म झाला. हो, त्या आकाशातून जन्म झाला सगळ्या विकारांचं. मूळ काय आहे? तिथं आहे, मूळ आहे तिथे. बघा, स्वाधिष्ठान चक्र आणि कुठलं चक्र? म्हणजे दोन चक्राच्या मध्ये, पूर्ण दोन चक्र त्या पोटावर आहेत ना. त्या आकाशावर दोन चक्र कार्य करतात, एक स्वाधिष्ठान आणि एक मणिपूर. असे दोन चक्र कार्य करतात त्या आकाशामध्ये. मग त्या आकाशामध्ये तुम्ही काय घाण शिजवलं तर त्या घाणीचा जन्म झाला, मूळ मायेचा जन्म झाला. जी मूळ माया होती त्याचा जन्म झाला. बघा, ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. ते मूळ मायेचे लक्षण. मूळ मायेचे लक्षण तिथे असतो मेन. कुठे? आकाशामध्ये. मूळ मायेचे लक्षण काय आहे? बघा, एखादा मनुष्य बघितला ना तर त्याच्या चेहऱ्यावरून सांगायला पाहिजे की ह्याच्या पोटात काय शिजतं. त्याच्या आकाशात मध्ये काय आहे, काय लक्षणं आहेत, तेच लक्षणं त्या मूळ मायेची आहे. आणि तो मूळ मायेची लक्षणं तो बघा कधी सुधरू शकत नाही. हो, किती श्रवण केलं तरी तो सुधरू शकत नाही, कारण तो मुळात श्रवण करतच नाही. तो नाही, तो बघा आणि आपण बघा. जर आपण तो आकाश साफ केला नाही, कारण आकाश कशाने? दोन चक्रांनी स्थित आहे पूर्ण. आकाश हा आभा आहे ना. आकाशामध्ये वायुमंडळ आहे. बघा, आकाशामध्ये काय काय? वायुमंडळ आहे. त्यामध्ये फक्त ईश्वराचं नामस्मरण ठेवा, कारण ईश्वर सगळ्यातून भरलेला आहे. तुम्हाला सांगितलंय तो कशाने भरलेला आहे? ज्योतिष स्वरूपात. ईश्वराचं रूप काय आहे? परब्रह्माचं रूप काय आहे? तर प्रत्यक्ष ज्योत आहे. मग तो स्वरूप सगळ्यांच्या पिंड ह्याच्यामध्ये आहे, हृदयामध्ये आहे ना. मग त्या आकाशाची लक्षणं, त्या मूळ मायेची लक्षणं वायू स्वरूपाची जाण. बघा, मायेची लक्षणं चांगली असतील तर त्याचा वायू पसरला सगळीकडं, तर सगळीकडं कसं ऊर्जावान होतो. आता कोरोनाच्या काळात या, जो कोरोना आला, कोरोना आहे ना, कोरोना काय होतं? एक रोग, महारोग पण नाही त्याला बोलता येत, वायू स्वरूप रोग होता तो. कसा? एकातून दुसरीकडे, दुसऱ्यातून तिसरीकडे सगळ्यांना रोग लागला. कोरोना आहे ना. मग इकडे या आपण. मग मनुष्य देहाच्या आकाशामध्ये चांगली लक्षणं असतील, मूळ माया सांगितले. मूळ माया तिथेच ना. मूळ मायेचं सृजन कुठं होतं? तर त्या आकाशामध्ये होतं. मग मूळ मायेचं सृजन म्हणजे जन्म तिथे होतं. मग त्याची लक्षणं जर उत्तम असतील तर त्याची जी लक्षणं जर चांगली असतील तर ती लक्षणं त्या हवेमार्फत एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे चांगली लक्षणे असतील तर पूर्ण ती पिखर तेव्हा खूप चांगली, आनंद देणार, पूर्ण आनंद देणारी, सत्य, असत्य नाही त्याच्यात, फक्त सत्य, पूर्ण आनंद देणारी वायू स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. बघा, त्या वायूमध्ये पण पंचभूते आहेतच ना. म्हणजे तो वायू या पंचभूतामध्ये समाविष्ट आहे ना. आणि त्रिगुण आहेत, 3 त्रिगुण, रजसत्व आणि तम. 3 त्रिगुण म्हणजे कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर.
हे ते त्रिगुण आहेत. मग आपल्या आकाशामध्ये काय शिजलं पाहिजे? हो, त्या परब्रह्माचं नामस्मरण. कारण परब्रह्म पूर्ण, त्या परब्रह्माचा असा वेगवेगळा साच आहे की त्याने जे मनुष्य सगळ्यांना निर्माण केले ना ते पूर्ण. बघा 84 लक्षमध्ये जे निर्माण केलं ना त्यांचं सगळ्यांचं साचा एक आहे. पण मनुष्यामध्ये निर्माण केलं ना तर प्रत्येकाचा साचा अलग आहे. मुलगी नाही आईसारखी दिसत, बघा चेहरा दिसत नाही. मुलगी नाही बापासारखी दिसत, थोडंसं एक पॉईंट घेतलेला असतो आहे ना. पण सगळं अलग आहे. कसं त्याने अलग बसवलं विचार करा. मग आणि काय आहे माहिती का, मनुष्य देहालाच का असं साचा अलग बसवला? कारण त्यांचे विचारच तसे आहेत. विचाराप्रमाणे साचा अलग बसवला. पण 84 लक्ष योनीमध्ये घ्या, साचा एकच टाकलेला आहे, फक्त जरासा कलरमध्ये फरक. बघा चिमणी घ्या, चिमणी इथे 1000 चिमणी येतील, त्यांचे मुख बघा, प्रत्येकाचं मुख एकच साचा आहे. पण प्रत्येकजण दाणा टिपणार आणि तो आपल्याच ह्याच्यामध्ये जाणार, घरट्यात, आपल्याच घरट्यामध्ये जाणार. पोरांना दाणा घेऊन जाणार तोंडामध्ये आणि त्यांच्या मुलांच्या तोंडामध्ये टाकणार. पण मनुष्य देह घ्या, जो स्वार्थी असेल ना घरातच, इथे संसार चाललंय आपलं. संसार पण म्हणजे बोलतात ना प्रपंच आणि परमार्थ दोन्ही भाग आहेत. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही भाग आहेत आपल्याला. म्हणून प्रपंचाचा पण शिकवला जातं आणि परमार्थाचा पण शिकवलं जातं. मग त्या चिमण्यांमध्ये जेव्हा ते दाणा टिपतात तेव्हा तो दाणा त्यांच्या पोटात नसून ते त्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवतात, गळ्यामध्ये ठेवतात. गेल्याने त्यांच्या घरट्यात, त्यांच्याच घरट्यात ते जातात. की ही चिमणी त्या घरट्यात नाही जात, की ती चिमणी ह्या घरट्यात नाही जात, स्वतःच्या घरट्यात स्वतः जातात आणि तो दाणा त्यांच्या मुळांना भरवतात एकमेकांना. किती प्रेमाने भरतात. आणि ती पण आई येईल म्हणून अशी वाट बघत असतात पूर्ण. आणि जेव्हा आई येतं ना तेव्हा ते अशी उड्या मारत असतात, माझी आई आली उड्या मारतात. मग कारण का, कधी आई माझ्या तोंडात दाणा टाकतोय. बघा चिमणींचं बघा तुम्ही प्रत्यक्षात, ते बघून ना खूप आनंद होतो, खूप. कारण ती त्याला म्हणतात आई. मग तशी आपली आई आहे का हे पण विचार करा प्रत्येकाने. बघा चिमणी कशी ती दाणा टिपते आणि मुलांना घेऊन येते, तशी आपली आई आहे का? काय सांगितलं, ते मूल मायेचे लक्षण वायू स्वरूपाची जाण पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. सांगितलं वायूच्या अंगामध्ये म्हणजे मनुष्याची जे लक्षणं आहेत, मूळ मायेचे जे लक्षण आहे त्या आकाशमंडळामध्ये असतात. चांगली लक्षणं असली तर एकातून एक चांगली उत्तम असं होतं, सगळी उत्तम राहतात. उत्तम म्हणजे सगळं उत्तम वातावरण असतं. तिथे विकारांना थारा नसते. विकारांना थारा म्हणजे जरी विकार असले तरी कसे असतात, कंट्रोल. मायेची लक्षणे जर चांगली असतील तर ते आकाश मंडळामध्ये. पण कारण मायेची लक्षणं वायू स्वरूपात ती जातात. म्हणून तुम्हा आम्हाला समर्थन म्हणजे आता सद्गुरूंनी काय केलं, कोरोनाचं थोडंसं भाग दिलं की वायूपासून कसं इकडे तिकडे स्थित होतात. मग मूळ मायेचे म्हणजे हे आकाश मंडळामध्ये काय शिजतं. म्हणून एक उदाहरण कोणाचं दिलं, चिमणीचं दिलं. एक त्या परब्रह्माचं कसं उदाहरण आहे, कारण का त्या प्राण्यांना 84 मध्ये त्यांनी एकच साचा टाकला तरी ती आपापल्या घरातच जातात, याच्या त्याच्या घरात नाही जात. पण मनुष्यामध्ये अलग अलग साचा निर्माण केला का, तर मनुष्याची जी थिंकिंग आहे, विचार आहेत ते खूप अलग आहे. जर एकच साचा टाकला असतो ना काय झालं असतं, त्याची बायको त्याच्याकडे असते तर हा काय बोल, अरे ही माझी बायको आहे. ह्याची बायको ह्याच्याकडे आलं असेल तर दुसरा म्हण, अरे ती माझी बायको आहे. असं केलं असतं ना. अरे नाही ती तुझी आई नाही माझी आई आहे. अरे नाही ती तुझी नाही आई माझी आई आहे. अरे तो तुझा बाप नाही माझा बाप आहे. अरे तो तुझा बाप नाही माझा बाप आहे. असं केलं असतं.
पण कसं केलं मनुष्यमध्ये? अलग अलग साचा निर्माण केला. कसं बघा, विचार लावा. किती सुंदर, म्हणजे खूपच कसं निर्माण केलं त्या परब्रह्माची. म्हणजे परब्रह्माची कुठल्या लेवलला तुम्ही स्तुती कराल, त्याची एवढी किती पण स्तुती केली तरी ती कशी आहे, कमीच आहे. कसे पंचभूतानी हा देह आहे. पंचभूतानी देह असून त्रिगुण आतमध्ये कार्य करतात. त्रिगुण म्हणजे काय आहे? रजसत्व आणि तम. सत्व म्हणजे सत्व गुणांनी सगळं राहिलेलं. तमोगुण म्हणजे राग येतो, क्रोध येतो. का राग क्रोध येतो? पूर्ण होत नाही राग क्रोध येतो. मनासारखं होत नाही राग क्रोध येतो. पण रज सर्वात घाणेरडा असा आहे की तो दुसऱ्याचा मिळेल तेवढा बघतो, आपला नको. आपला पण आपल्याला पाहिजे आणि दुसऱ्याचा पण आपल्याला पाहिजे, एवढा सगळ्यात घाणेरडा रजगुण आहे. पण तोच जर रजगुण, सत्वगुण, तमगुण जर परमार्थाला आणले तर म्हणतील काय? ईश्वराधीन. ईश्वराधीन, मी ईश्वराच्या अधीन आहे हे म्हणणार. आकाशापासून वायू झाला, तो वायुदेव बोलिला. बघा, आकाशापासून कुठे वायू निर्माण होतो? त्या आकाश मंडळामध्येच वायू निर्माण झालं. शिस्त कुठं? त्या आकाशात. मनुष्याच्या परेमध्ये सगळं शिस्त. बघा, प्राण्यांच्या पण परा आहे ना, प्राण्यांना पण पोट आहे की नाही? खातात म्हणजे पोट आहे की नाही? पण त्यांच्या पिंडात काय शिजत नाही. त्यांच्याकडे एकच विचार की आपला पोट भरेल, आपलं संरक्षण, एवढंच विचार. आपल्याला कसं मिळेल तिथेच ते हे टाकतात. बघा, पशूंचं वेगळं आहे, प्राण्यांचं वेगळं आहे. पक्षी तर गुणवंत आहेत. पक्षी कसे आहेत? गुणवंत. पोपट घ्या, हो, पोपट घ्या, झाडावर चढतो आणि पेरू खात राहतो. पण जेव्हा 6 वाजतात ना, तेव्हा तो अर्धा पेरू सोडून तो पळतो आपल्या घरी. बघा, त्याचे गुणवंत. म्हणून म्हटलंय की पक्षी हे कसे आहेत? गुणवंत आहेत. म्हणून इथे सांगितलंय आकाशापासून वायू झाला. या वायू कुठे निर्माण होतो? तर आकाशामध्ये. तो वायुदेव बोलिला, त्यालाच काय म्हटलं? वायुदेव. पण वायूचं रूप किती आहेत माहिती आहे? किती टाईप्स आहेत, किती प्रकार आहेत त्या वायूचे. एकच नुसता वायू नाही. या एका देहामध्ये किती 4 समान वायू आहेत. 4 आहेत वायू ना, व्यान, प्राण, अपान, समान. बघा, एका देहामध्ये ते वायू. बाहेर कसे वायू आहेत? ओझोन आहेत ना, कार्बन, ऑक्सिजन, हे किती किती नावं आहेत त्याला. म्हणजे किती टाईप्स आहेत. जसं जसं प्रकार आहेत ना, तसे तसे ते कार्य करतात. वायूपासून अग्नी झाला, तो अग्निदेव बोलला. बघा, वायूपासून अग्नी का आहे ना. बघा, परेमध्ये शिजलं, पूर्ण शिजलं, त्याचं सगळं बाहेरचं लक्षणं अशी पिखरली, वायू झाला. आणि अग्नी चांगलं शिजलं तर अग्नी कशी होते? प्रत्यक्षात आपली किचनमध्ये अग्नी असते, आपल्याला ती शिजवून आपल्याला अन्न देते. पण अग्नी जर ती लक्षणं जर खराब असतील, ती जर एकमेकांवर घासली तर काय होतो? कलेश निर्माण होतं, भांडणं निर्माण होतात. तो अग्नी काय करतो? बोलायला नाही लागत. काय करतो? भस्म करून टाकतो. म्हणून लक्षात ठेवा. मग वायू कसा असावा? आकाश मंडळामध्ये कसं शिजावं वायू? कारण हा देह कोणी निर्माण केलेला आहे? परब्रह्माने. मग ह्याच्यातून काय घ्यायचंय तुम्हा आम्हाला ते ठरवा. अग्नीपासून झाले आप,
ते नारायणाचे स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे. बघा, आप कधी निर्माण होतो? अग्नीपासून. बघा, अग्नी जेव्हा जर उत्तम लक्षणं जर त्या आकाशमंडलामध्ये शिजली तर तो वायू सगळीकडे पिखरतो. बघा, ते त्याचा अग्नी निर्माण होते. ती अग्नी किचनमध्ये येते, भात शिजवतो त्याच्यामध्ये. बघा, भात जेव्हा शिजते तेव्हा वाफ निर्माण होते. भाजी शिजते त्याचा वाफ निर्माण होते. ती वाफ कुठे जाते? आकाशात. बघा, सूर्यदेव जेव्हा उगवतो तेव्हा समुद्रामध्ये पाणी गरम करतो. समुद्रामध्ये, तळ्यामध्ये त्याची वाफ निर्माण होते. ती वाफ कुठे जाते? आकाशात जाते. त्यापासून काय निर्माण झालं? आप निर्माण झालं. आप म्हणजे काय? तर प्रत्यक्षात पाऊस, पाणी. मग आता इकडे या. मग त्यामध्ये जर बघा, तो पाणी स्वच्छ असेल तर त्याची वाफ बनली तर तो कसा? त्याची जरी आप बनलं, त्याची वाफ बनली, नंतर आप बनलं, तो पाऊस पडला, ते पिण्यात योग्य आणि गंगे समान असतो. आणि त्याच पाण्यामध्ये आपण घाण केली, तेच पाणी तापलं, त्याचं पण वाफ बनली, ते पण आप निर्माण झालं, तो पाणी आला. ते पण पाणी कुठं होतं? गंगेमध्ये जातो. मग मनुष्याचे कर्माप्रमाणे प्राणी देशी अथवा विदेशी जाती. मग घाण कुठे करायची आहे हे मनुष्याने ठरवायचं आहे. टॉयलेट बांधतात. तो जर जमिनीमध्ये स्थित असेल तर उत्तम, पण तो जर पाण्यामार्फत सोडलं काय होईल? ते पाणी गरम करून त्याची वाफ निर्माण झाली, त्याचं आफ निर्माण झालं, तेच आपण परत पितो. बघा, आपणच घाण करतो तेच परत आपल्या शरीरामध्ये जातो. आपणच घाण करतो तेच आपल्या शरीरात जातो. मग आपण घाण किती करायची? इथे सायन्स आहे. मग आपण घाण किती करायची? मग आपण स्वच्छता राहिले तर आपल्या परेमध्ये स्वच्छता ठेवा ना. घासून नाही, साबण लावून नाही. प्रत्यक्षात ईश्वराचं ध्यान करून, ईश्वराचं ध्यान करून जर ती परत स्वच्छता केली ना तर सगळीकडे काय होईल? स्वच्छता. आपल्याला कळेल, अरे नाही, पाण्यात नाही, याला पृथ्वीमध्ये, मातीमध्येच करायचं आहे. मातीमध्येच ते भांड बसवायचं आहे, मातीमध्येच त्याची टाकी करायची आहे. त्याचं पाणी पण त्या मातीमध्येच हे करायचं आहे. बघा, मग तो पाणी वाहत्या पाण्यामध्ये कुठे जाईल का? जाऊ शकत नाही. म्हणून सांगितलंय, अग्नीपासून झाले आप ते नारायणाचे स्वरूप. का म्हटलं नारायणाचं स्वरूप? प्रत्यक्षात नारायणाचं चरण त्या गंगेने धुतलेले आहेत आणि तीच गंगा पृथ्वीवर येतो आणि तीच गंगा पृथ्वीवर येते. तीच गंगा कोण आहे? ज्ञानगंगा आहे. तीच गंगा मोक्षाला पण नेते. बघा, मोक्षाला नेते ना. आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे. त्या आपापासून तोच आप सुकवला आहे ना, सुकवला. त्याच्यानंतर तिथे काय झाली? मिट्टी झाली, माती झाली. तेच काय झालं? पृथ्वी झाली. आणि त्याच्यामध्ये बीज पेरलं, त्याचं ते उगवलं. बघा, त्या नारायणीने कसं केलं, त्या परब्रह्माने कसं केलं आपल्याला. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. त्या पृथ्वीच्या पोटी काय आहेत? पाषाण. त्या पाषाणाला असं काही घडवलं. बघा, त्या समर्थांच्या चरणी गेलो पाषाण, त्या सद्गुरूच्या चरणी गेलो पाषाण, श्रवणाला बसलो पाषाण होतो. श्रवण केलं, त्याचं काय घडवलं? त्या समर्थांनी देवांचं रूप दिलं. का दिलं? जो घडेल तो देवांचं रूप, नाही तर तो पाषाणच पाषाण राहणार.
प्रत्यक्षात पहिल्या समासामध्ये समर्थांनी दिले आणि लास्टची ओवी पण दिली समर्थांनी. शेवटची ओवी काय दिली? जयाचा भाव अर्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. दिले ना समर्थांनी. म्हणजे एवढं देऊन जर तुम्ही श्रवण आणि श्रवणासारखे नाहीच राहत, संसारामध्ये कलह निर्माण करते मुद्दामून. म्हणजे सगळंच काही तुम्ही बसताना श्रवणाला मग सगळं संसार करून का संसार घेतला? प्रपंच प्लस परमार्थ. तर तो देह कुठे जाईल? सद्गती. संन्यास घेतला तरी तिथे प्रपंच करता येत नाही. म्हणून काय होतो बघा, काय होतो? परमार्थ कधी त्यांचा देह मोक्षाला ते जातात. हो, सगळे देह मोक्षाला जातात साधू संत, कारण त्यांच्याकडे अखंड नामस्मरण त्या ईश्वरच असतो. त्याच्यामध्ये ते राहतच नाही, पूर्ण वर्जित असतात, सनातनी असतात. बघा, पूर्ण वर्जित सत्व. पण म्हणतात ना, मनुष्य रूपी यावं तर प्रपंच करायला पाहिजे. प्रपंच 6 विकारांचे जे विकार आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवून प्रत्यक्षात ईश्वराने सुद्धा प्रपंच केलेला आहे. बघा, श्रीरामाने केलं ना, श्रीकृष्णाने केलं ना, आहे ना. तरी त्यांची कर्म उत्तम तेही करून घेतलं. धर्माचा रक्षण केलं आणि अधर्माचा नाश केला. राक्षस रूपी रावणाला मारलं, आहे ना. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय